जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण पोलीस भरती सराव संच क्रमांक 2 सॉल्व्ह करणार आहोत. हा संच एक्झॅक्ट पोलीस भरती पॅटर्न नुसार आहे. चला आपण याला सॉल्व्ह करू. यामध्ये मी तुम्हाला 30 सेकंदाचा टाइम देईल. त्या टाइम मध्ये तुम्हाला गणित सोडवावे लागेल. चला पहा पहिलं गणित. याच्यात 30 सेकंदाचा टाइम आहे. करा सॉल्व्ह. 30 सेकंद झाले मित्रांनो. काय म्हणताय पहा गणितामध्ये. सलग 3 समसंख्यांची बेरीज 138 आहे. तर इथे 3 संख्या आहे. 1 संख्या, 2 संख्या आणि 3 संख्या. यांची बेरीज आहे. मधला संख्या किती आहे? हा आहे. मधला संख्या 2 नाही, 3 संख्या झाल्या. हा 3 आहे. 3 संख्या म्हणून 138 भागिले 3 करा. किती येते? 3 चौक 12, 3 छक 18. ऑप्शन क्रमांक 2. समोरचं गणित पहा. इथे तुम्हाला मी टाइम देतो 30 सेकंद. 30 सेकंदात हा सॉल्व्ह करा. चला टाइम सुरू झाला तुमचा. टाइम संपला तुमचा. पहा. काय म्हणता इथं. एका संख्येच्या 40% मध्ये 24 मिळवल्यास 84 उत्तर येते आहे. आता या 84 मधून हे जे 24 आपण वजा केले तर 40% मिळेल आहे ना. इकडे या 84 वजा 24 किती येते? 60 येते. 40 बरोबर 60. ती संख्या किती ती? ती संख्या 100% असेल. नेहमी 100% राहते. तर किती? ह्या शून्याने हा शून्य कटला. 4 एक 4. 15 येते इथं. 15 गुणिले 10. 15 गुणिले 10 बरोबर 150. ऑप्शन क्रमांक 3. समोरचं पहा. 30 सेकंद तुम्हाला टाइम देतो इथं मी. सॉल्व्ह करा. टाइम झाला मित्रांनो. पहा काय म्हणताय गणितात. दोन संख्यांचे गुणोत्तर 5 7 असून त्यांची बेरीज 180 आहे. मोठी संख्या कोणती? मोठी संख्या 7 आहे. 7 आहे. ऑप्शन मध्ये पहा. 7ने कोणत्या संख्येला भाग देते? 7ने 95 ला जात नाही, 100 ला जात नाही आणि 110 ला भाग देत नाही. 7ने 105 ला भाग देते. चला मग उत्तर 105 आहे. आता आपण सॉल्व्ह करू. संख्यांची बेरीज ती एक संख्या किती? 5x आहे आणि एक 7x आहे. बरोबर 180. 12x बरोबर 180. तर x बरोबर 180 भागीला 12. तर x बरोबर मित्रा 15 येते. मग आधी 15. 15 मोठी संख्या कोणती आहे? 7 आहे. 7 एक झाली. मग 15 7 किती होते? 105. ऑप्शन क्रमांक 3. जर आपण ऑप्शननी गेलो तर लवकर सॉल्व्ह करता येते. चला समोरचं गणित पहा. इथे तुम्हाला टाइम देतो 30 सेकंद. सॉल्व्ह करा 30 सेकंदात. 30 सेकंद झाले मित्रांनो. पहा इथं काय म्हणताय. एका वस्तूवर 20% सूट दिल्यानंतर किंमत 960 आली झाली. तर पहा नेहमी किंमत किती असते? ती 100 असते. याच्यावर 20% सूट दिली म्हणजे किती झाली? मग ही झाले 80% झाली. आपल्याला मूळ किंमत किती आहे? 100 आहे. मग आता किती सूट दिल्यानं 80 झाली. 80 बरोबर 960. तर 100 बरोबर किती? आणि हा शून्य कटला.
8 निघा, 8 एक 8 एक राहते, 8 2 16 शून्य. मग का होते 120 गुणिला 10 बरोबर 1200. ऑप्शन क्रमांक 3. समोर सॉल्व्ह करू पुन्हा. इथं तुम्हाला 30 सेकंद सॉल्व्ह करा. 30 सेकंद झाले मित्रांनो. पहा इथं काय म्हणताय, 8,000 रुपयावर 8% वार्षिक दराने 3 वर्षाचे साधे व्याज म्हणजे सरळ व्याज विचारले आपल्याला. सरळ व्याज 8 गुणिले 3 किती होते, 24% होते सरळ व्याज आहे. इथं किंमत किती आहे, रक्कम 8,000 आहे. 8,000, 8,000 गुणिले 24 भागीला 100 होते. हे 2 शून्य घडले, हे 2 शून्य घडले. आता काय आहे ते 80 गुणिले 24. जर आपल्याला आता इथे पाहायचं एकक स्थानी शून्य सर्वीकडे आहे, मग दशक स्थानी इथे 2 आहे, इथे 4 आहे, इथे 6 आहे आणि इथे 0 आहे ना. मग आता हे 0 इथे येईल. आलं. 8 गुणिले 4 गुणिले 0 0. 4 गुणिले 8 चौक 32. एकक दशक स्थानी 2 येते. ऑप्शन मध्ये एकाच ठिकाणी दशक स्थानी 2 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. समोर सॉल्व्ह करू. इथे तुम्हाला वेळ आहे 30 सेकंद. त्याला सॉल्व्ह करा. तर 30 सेकंद झाले मित्रांनो. पहा काय म्हणता गणितात, 18 पुरुष एखादे काम 24 दिवसात करतात, तेच काम 27 पुरुष किती दिवसात करतील. मग का पूर्ण काम बरं 18 गुणिले 24 भागीला काय आहे ते 27 व्यक्ती विचारले पुरुष. मग करा 9 दुने 18, 9 त्रिक 27, 3 एक 3, 3 8 24, 8 गुणिले 2 16. ऑप्शन क्रमांक 3. समोरचं गणित पहा. 30 सेकंद टाइम देतो इथं. सॉल्व्ह करा. तीस सेकंद झाले मित्रांनो. पहा आता इथं काय म्हटलं, एका एका आयताची लांबी 28 मीटर व रुंदी 16 मीटर आहे. त्याचे क्षेत्रफळ किती. हा एक मिनिट. हा आयत आहे. आयताची लांबी किती आहे, आयताचे क्षेत्रफळ काय होते, लांबी गुणिला रुंदी आहे ना. मग लांबी किती आहे 28 गुणिले रुंदी किती आहे 16 आहे. ऑप्शन मध्ये काय आहे, एक एक स्थानी 8 येते. कुठं आहे, 2 ठिकाणी. हे ऑप्शन काटले. आता घ्या 16 8 किती होते 128, 128 ची 8 हातचे आले 12, 14 दुने 32, 32 आणि 12 किती होते 44. ऑप्शन क्रमांक 2. समोर सॉल्व्ह करा. जे तुम्हाला मी 30 सेकंद वेळ. काय 30 सेकंद झाले मित्रांनो. गणितात काय म्हणतात, एका चौकोनाचे क्षेत्रफळ 576 चौरस मीटर आहे, त्याची बाजू किती. चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे काय होते, बाजूचा वर्ग. इथे किती आहे मग, आता आहे बाजूचा वर्ग आहे.
ते दिलं आपल्याला बाजू विचारली. बाजू बाजू कितीचा वर्ग किती आहे? 576. मग 576ला अंडर रूट मध्ये टाका, बाजू मिळेल. आता एका स्थानी 6 आहे. 6 कुठे येते? एक 4चा वर्ग 16 मध्ये येते. 6चा 4चा वर्ग आणि 6च्या वर्गाच्या एका स्थानी 6 येते. मग इथं ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 कटले. आता 24 आणि 26 आहे. मधात काय येते? 5चा वर्ग येते. तर मग आता इथं 25 घेऊ, आहे ना? 25चा वर्ग किती येते? 625. 625 पेक्षा लहान आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 24चा येते वर्ग हा. मग याचं उत्तर आहे 24. समोर सॉल्व्ह करू. 30 सेकंड टाइम. सॉल्व्ह करा. 30 सेकंद झाले मित्रांनो. काय म्हणता गणितात गणितात पहा. एका रेल्वेचा वेग 72 किलोमीटर प्रति तास आहे. 250 मीटर लांबीचा पूल 25 सेकंदात ओलांडतो. तो रेल्वेची लांबी काय? जेव्हा रेल्वे एखाद्या पुलाला ओलांडते, ती पुलासोबत स्वतःची लांबी ओलांडते. मग आता आपल्याला इथं अंतर लांबी म्हणजे आपलं अंतर काढायचं आहे. अंतरचं सूत्र काय आहे? अंतर बरोबर वेळ गुणिला वेग होते. वेळ किती आहे? आता वेग किती आहे? 72. वेळ किती आहे? सेकंदामध्ये आहे. मग 72 किलोमीटर प्रति तास मध्ये आहे. त्याला मग गुणिला 5/18 केला तर मीटर प्रति सेकंद आता वेग मिळते. गुणिला वेळ किती आहे? वेळ आहे 25 सेकंद. मग 18 एका 18, 18 चोक 72. 5 गुणिला 4 किती येते? 20. 20 गुणिला 25 किती येते मग? हे येते 500. 500 हे अंतर कोणतं आहे? रेल्वेचं आणि त्या पुलाचं आहे. मग या अंतरामधून पुलाचं अंतर वजा करा. 500 वजा 250. किती येते पुलाचं अंतर? 250 आहे. तर रेल्वेचं अंतर किती येईल? 250 येईल. ऑप्शन क्रमांक 4 250 मीटर. समोर सॉल्व्ह करू. या इथं 10 सेकंद, सॉरी 30 सेकंद. तीस सेकंद झाले मित्रांनो. पहा गणितात काय म्हणताय? एका संख्येला 18ने भागल्यास बाकी 7 उरते. तीच संख्या 9ने भागल्यास बाकी किती उरत? आता आपल्या 18 आणि 9चा लसावी घ्यायला लागेल. 18 आणि 9चा लसावी किती ते 18. बाकी उरते म्हणजे 7. मग 18 मध्ये 7 प्लस करा, किती होते? 25. आणि 9ने भागितल्यास किती उरते म्हणते? मग 25 भागिले 9 करा. 9 दुने 18, किती उरले? 7. ऑप्शन क्रमांक 3. समोरचं गणित पहा. 30 सेकंद वेळ आहे याचा. तर 30 सेकंद झाले मित्रांनो. काय म्हणताय गणितात पहा. 15 आहे, 15-18 आहे प्रमाण. 15 आणि हे 18 खाली लिहा. बरोबर इथला एक्स एक्स लिहू इथं आणि इथं 54. 18 एक 18, 18 तरी 54. 15 गुणिला 3 किती दे? 15 गुणिला 3 किती दे? 45. ऑप्शन क्रमांक 2. समोर तो सॉल्व्ह करू. 30 सेकंड टाइम देतो, सॉल्व्ह करा. 30 सेकंद झाले मित्रांनो. पहा काय म्हणता गणितात. 7/12 अधिक 5/18.
12 आणि 18 लसावी किती 36 आहे. मग खाली 36 लिहा आहे. इथे 36 गुणीला 7/12 करा. 12 एक 12 12 त्रिक 36 7 7 गुणिला 3 21. इथे 21 लिहा अधिक 36 गुणीला 5/18 18 एक 18 18 दुनी 36 5 दुने 10 10 प्लस करा. इथे किती येते मग 20 आणि 21 आणि 10 31 31/36 ऑप्शन क्रमांक 1. समोर सॉल्व्ह करा. 30 सेकंड टाइम. 30 सेकंद झाले मित्रांनो. काय म्हणता गणितात 18चा वर्ग वजा 12चा वर्ग 18चा वर्ग 324 वजा 12चा वर्ग 144. 4 मधून 4 गेले 0. 12तून 4 गेले 8 आणि 3तून 1 गेला 3तून 2 गेले 1 180 ऑप्शन क्रमांक 2. इथे आपल्याला वर्ग पाठ आहे म्हणून आले. जर वर्ग पाठ नसते इथं काय ए चा वर्ग वजा बी चा वर्ग हे सूत्र आहे. म्हणजे काय होते ए अधिक बी कंसामध्ये आणि ए वजा बी होते. आता ए म्हणजे ह्या 18 झाला, बी म्हणजे 12 झाला. 18 आणि 12 किती होते 30 गुणीला 18 वजा 12 किती होते 6. मग करा साइन तरीक 18 180. समोरचं गणित सॉल्व्ह करू. याला 30 सेकंद घ्या. सॉल्व्ह करा. 30 सेकंद झाले मित्रांनो. काय म्हणताय एका वस्तूची खरेदी किंमत 1500 आहे. 12% नफा मिळवण्यासाठी विक्री किंमत किती असावी लागते पहा. 100 आहे. ठीक आहे. खरेदी किंमत आहे. याच्यावर 20% नफा आहे नफा. यात काय मग 20% नफा मग ती वस्तू 120 ला आपण विकू आहे. आता ही खरेदी किंमत 100 आहे. मग लिहा 100 बरोबर 1500. तर 120 बरोबर किती. सॉल्व्ह करा. हे इथे येते मित्रांनो. एक मिनिट थांबा. माऊस पडला. एक मिनिट घ्या मित्रांनो. आता इथं काय येते इथं हा शून्याने हे शून्य कटले झालं. आता 15 गुणीला 120 करा. 120 गुणीला 15 करा. 15 शून्य शून्य 15 दुने 303 हातचे आले. 15 दुने एक मिनिट करा. 120 गुणीला 15 करा. 15 शून्य शून्य 15 दुने 30 शून्य हातचे आले 3. 15 एक 15 15 आणि 3 18 आहे. 1800 रुपये इथं उत्तर येते मित्रांनो. इथं 1700 ठिकाणी इथं 1800 पाहिजे होतं. ऑप्शन क्रमांक 4. चौदा 20 10% आणि बरोबर आहे. 100 इथं ऑप्शन मध्ये का चुकलं. सॉरी सॉरी. म्हणजे थोडं चुकलं इथं. एक मिनिट कॅल्क्युलेशन मध्ये चुकलं थोडं. थांबा. एक मिनिट तो काय म्हणता गणितात पहा. 12% आहे. 1500 आहे ना हे 1500 आहे. 1500 किंमत ठेवा. त्याच्यावर 12% करा. 1500 गुणीला 12 भागीला मी 120 काढलं होतं. भागीला 100 आहे ना. इथे करा शून्य कुठले किती 15 गुणीला 12 किती होते 12 म्हणजे 60 शून्य हातचे आले 6 12 एक 12 12 आणि 6 18 180 प्लस करायच्यात 180 प्लस करा किती होते 1680 ऑप्शन क्रमांक 3. आता भाई गणित गावाचे असं हे 100 मध्ये होते याच्यावर किती 12% म्हटलं होतं मी 20% काढलं होतं म्हणजे किती होते 112 होते. आपल्याला 100 दिली आहे 112 काढायची आहे ना. मग काय होते 100 बरोबर 1500
तर 112 बरोबर किती? या शून्याने हा शून्य घटला, मग काय होते 112 गुणीला 15 येते. 15 दुने 30 शून्य, हातच्या आले 3, 15 एक 15, 15 आणि 1808, हातचा आला 1, 15 एक 15, 15 आणि 1 16, म्हणजे 1680. ऑप्शन क्रमांक 3. थोडं माझं लिहिण्यात चुकलं होतं, 12च्या ठिकाणी मी 20 घेतले होते. समोरचं गणित पहा, इथे तुम्हाला 30 सेकंद देतो, सॉल्व्ह करा. तर 30 सेकंद झाले मित्रांनो. काय म्हणताय, 625 चे अपूर्णांकात रूप कोणते? म्हणजे 0.625 भागिले ज्या अंकाला छेद नसते त्याला छेद नेहमी 1 असतो. लिहिला एक. पॉईंट नंतर किती आहे 3. इथं काय पॉईंट नंतर 3 शून्य दिलं, 1 2 3. इथं किती आलं 625 भागिला 1000. आता याला 25 ने भाग देते. 25 दुने 50, 25 पाचा 125, 25 चोक 100, 25 शून्य 0. आता याला 5 ने भाग देते. 5 पाचा 25, 5 8 40, म्हणजे उत्तर मित्रांनो 5/8. ऑप्शन क्रमांक 1. समोरचं सॉल्व्ह करू पहा. तुम्हाला 30 सेकंद देतो इथं, करा सॉल्व्ह. टाईम संपला मित्रांनो. इथे काय म्हणते 125% म्हणजे किती? आता आपण शाळेत मध्ये पाहिलं ना, 600 पैकी मला 400 मार्क मिळाले, असं लिहितो ना आपण पैकी टक्के निघते. आता इथं किती आहे 100चे किती 125 आहे, पण 100 खाली लिहा आणि 125 वरती लिहा. आता 125 आणि 100ला 25 ने भाग देते. 25 पाचा 125, 25 चोक 100, म्हणजे ते उत्तर ऑप्शन क्रमांक 1 524. समोरचं सॉल्व्ह करा. 30 सेकंड टाइम आहे याचा. का? 30 सेकंद झाले मित्रांनो. पहा इथे काय म्हणतात 48 गुणीला 25 आहे. 48 गुणीला 25. 25 8 किती 200, 200 शून्य, हातचे आले 20, 25 चोक 100, 100 आणि 20 होते 120 होते. उत्तर काय आहे 1200 येते. समोरचं गणित पाहू. त्याला 30 सेकंद देतो तुम्हाला, सॉल्व्ह करा. तीस सेकंद झाले मित्रांनो. काय म्हणताय, एका वर्तुळाची तुझ्या 14 सेंटीमीटर आहे, क्षेत्रफळ किती? वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय आरचा वर्ग आहे. आर पायची किंमत किती आहे 22/7. आर किती आहे 14 गुणीला 14चा वर्ग. मग काय 22/7 गुणीला 14 गुणीला 14. 7 1 7, 7 दुने 14. 22 गुणिले 2 किती होते 44. मग 44 गुणीला 14. आता ऑप्शन 14 चोक 56 चा हातच्या आले 5, 14 चोक 56, 56 आणि 5 किती होते 61. ऑप्शन क्रमांक 2 616 चौरस सेंटीमीटर. समोर सॉल्व्ह करा. 30 सेकंद टाइम येतं.
संपला वेळ, टाइम 30 सेकंद. पहा इथं काय म्हणता, इथे आपला नंबर सिरीज आहे. इथं पहा दोघांमध्ये फरक कितीचा आहे, इथं 5चा आहे, इथं कितीचा आहे, 7चा आहे, इथं 9चा आहे आणि इथं कितीचा आहे, 11चा आहे. दोघांमध्ये फरक किती आहे, 2. इथे 2चा आहे आणि इथे 2चा आहे. मग इथे किती येईल, इथे 2चा म्हणजे इथे 13 येईल. 35 आणि 13 किती होईल, 48. ऑप्शन क्रमांक 3. समोरचा प्रश्न पहा. अरे 30 सेकंद मित्रांनो. पहा इथं काय म्हणताय, अंडर रूट मध्ये आहे 23/4 आहे. इथे एकक स्थानी 4 आहे म्हणजे वर्ग कशाचा येतो, 2चा किंवा 8चा आहे. ते एकक स्थानी ऑप्शन मध्ये कुठे आहे, हा हा कटला ऑप्शन, एकक स्थानी 6 आहे, हाही कटला. आता इथं काय आहे, 23/4 आहे आणि 23/4 इथं 52 आहे. 50चा वर्ग किती येते, 50चा वर्ग 2500 येते. 50 पेक्षा कमी आहे ऑप्शन मध्ये 23/4. मग ऑप्शन क्रमांक 2 बरोबर येते. समोरचा घ्या. 30 सेकंद टाइम आहे, सॉल्व्ह करा. तीस सेकंद झाले मित्रांनो. पहा इथे काय म्हणताय, एका वस्तूची किंमत प्रथम 20% वाढली व नंतर 20% कमी झाली. 1000 रुपयाची अंतिम किंमत किती, म्हणजे 1000 रुपयाची किंमत होती, त्याची अंतिम किंमत सुरुवातीला 1000 होती. मग पहा 20% वाढली, दोन्ही काय, एक वेळा 20% वाढली आणि एक 20% कमी झाली. मग 20चा वर्ग किती होते, 400. 400 भागीला 100 करा, किती ते 4. मग 4% याला तोटा झाला असं होते. आता काय होते, 1000चे 4% काढा. 1000चे 4% काढा. 1000चे एक 10% म्हणजे 1000 आणि 1% म्हणजे 10. 10 गुणिला 4, 10 गुणिला 4 किती येते, 40. म्हणजे किती येते, 1000 मधून 40 वजा करा, किती येते, 960. ऑप्शन क्रमांक 3. आता हे असं येते. आता आपण साध्या पद्धतीने पाहू. 1000 आहे, 1000 20% वाढले म्हणजे किती झाले, 1000 ते 200 रुपयात प्लस झाले. तर करा 200 म्हणजे किती, ते 1200 रुपये होते. नंतर 20% पुन्हा कमी झाले. 120 चे 20% म्हणजे किती, 240 होते. वजा करायचे दोन, इथं प्लस केले, इथं वजा करा, किती ते 960 येते. समोरचं गणित पहा. 30 सेकंद टाइम तुम्हाला, सॉल्व्ह करा. अरे मित्रांनो 30 सेकंद. पहा इथं काय म्हणताय, 2चा घन 3, 2चा घन आहे आणि 3चा वर्ग आहे, गुणिला 5 आहे. 2चा घन किती होते, 8, गुणिला 3चा वर्ग 9, गुणिला 5. 9 गुणिला 8 72, 72 गुणिला 5 किती होते, 360. 72 पंच 360. 5 गुणिले 10 शून्य, 8 ला 1, 5 35 नाही 36. ऑप्शन क्रमांक 3. समोरचा प्रश्न पहा. 30 सेकंड टाइम आहे, आता सॉल्व्ह करा. तीस झाला मित्रांनो वेळ. पहा इथे काय म्हणताय, एका संख्येचे 60% 90 आहे, तर 40% काढायचे आहे. 60 बरोबर 90, तर 40 बरोबर किती. हा शून्य आणि हा शून्य कटला, 3 दुने
6 3 त्रिक 9 0 आलं, बे एक बे, बे दुने 4, 2 गुणिले 30 किती होते? 2 गुणिले 30 बरोबर 60. ऑप्शन क्रमांक 2. समोरचा प्रश्न पहा 24वा. 30 सेकंड टाइम आहे, याचा सॉल्व्ह करा. तीस सेकंद झाले मित्रांनो. पहा इथं काय म्हणताय, 72. आता एका कंचे भागू बाय वन सॉल्व्ह करावं लागेल. इथं कंस देऊन द्या. झालं. आता इथं काय पहिले भागाकार करावा लागेल. कंचे कंस आहे ना, भागाकार भागाकार म्हणजे 72 भागिले 8 किती होते? 72 भागिले 9 किती होते? 8. 9 8 72, 8 आले. गुणिला 12 वजा 18 कंस करायचं. 12 8 96 वजा 18. 96 वजा 18 ऑप्शन मध्ये पहा कुठं आहे? 16. हे 6 आहे. 6 म्हणजे 8 जात नाही. 16 8 गेले 8 राहते. ऑप्शन मध्ये पहा एक असताना 8 कुठं आहे? इथं एक असताना 8 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 येते. पुन्हा आपण सॉल्व्ह करू. 72 वजा 18. 16 8 गेले 8. 9 2 गेले 7. 78. जर मित्रांनो आपण एकक स्थानचा अंक काढला तर आपला वेळ पुष्कळ वाचते. समोर तो सॉल्व्ह करू. 30 सेकंड याचा वेळ. सॉल्व्ह करा. आणि मित्रांनो 30 सेकंद पहा. इथे काय, इथे तुम्ही पारंपरिक पद्धतीने सोडवले तुम्हाला खूप वेळ लागेल. इथे काय म्हटलंय, एका त्रिकोणाच्या कोनांचे प्रमाण 4 5 9 आहे. सर्वात मोठा कोन किती? सर्वात मोठा कोन हा 9 आहे ना, आहे. ऑप्शन मध्ये पहा, इथं ऑप्शन मध्ये 80 ला 9 भाग जात नाही, 85 ला जात नाही आणि 95 ला 9 भाग जात नाही. 9 भाग फक्त 90 ला जातो, म्हणून उत्तर हे आहे. इथे 90 डिग्री. आता पहा इथं का असते, कोणाचे प्रमाण किती आहे? त्रिकोणाच्या कोणाची बेरीज 180 असते आहे ना. 4x अधिक 5x अधिक 9x बरोबर 180 असते. मग पाहिलं का ते 9 18 18x बरोबर 180 आहे. डिग्री असते ना, अंश. हा. एक्स बरोबर किती होईल? 18 एक 180 भागिला 18. तर एक्स बरोबर येते 10. सर्वात मोठा कोण कोणता आहे? 9x आहे ना. मग 9x आहे, तर मग काय एक्स ची किंमत 9 मध्ये टाका, गुणीला 10 करा. ऑप्शन इथे 90 येते उत्तर. ऑप्शन क्रमांक 3. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या भाग 3 मध्ये. धन्यवाद.